आज मी आलेली आहे ताजनेमळा या ठिकाणी। तर आज आपण महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। लाईव्ह लोकांपर्यंत पोहोचणार आहोत। त्या ठिकाणच्या प्रतिक्रिया काय आहेत, आताच्या विधानसभा निवडणुकीकडे ते कोणत्या नजरेने बघत आहेत, काय वाटतंय त्यांना की विद्यमान आमदार राहिले पाहिजे की त्यांना नवा चेहरा पाहिजे। तर आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधूयात, काय म्हणतायत ते बघूयात। नाव काय दादा? माझं मोहन सूर्यवंशी नाव आहे। किती वर्षांपासून राहता इथे? मला इथे 2 वर्ष कंप्लीट होत आहेत इथे। बरं, काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणचा विकास कसा आहे? विकास बघता तर अगोदर मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस काही गोष्टी झालेल्या नव्हत्या, पण आता बघतोय तर तो रोड वगैरे होत आहेत, पालखी मार्ग वगैरे येतोय। इवन आपण बघितलं तर शेजारी मोशी आपल्या शेजारी तर तिथं COP कॉलेज वगैरे आलेले, किंवा इंटरनॅशनल कबड्डी स्टेडियम पण इथं आहे, इवन व्हॉलीबॉल स्टेडियम पण आहे। आणि इकडे आपण या साईडला बघितलं तर चरोली IT पार्क पण आलेला प्राईड सिटीमध्ये। तर साधारणतः बघितलं तर ही डेव्हलपमेंट खूप आहे आमच्या दृष्टिकोनात। ज्यावेळेस आम्ही इथं विचार केला होता इथं फ्लॅट घेऊ त्यावेळेस ह्या गोष्टी काही नव्हत्या, पण ह्या गोष्टी असल्यामुळे आमच्या फ्लॅटला पण अप्रिशिएशन येते आणि इथं आल्याचं एक समाधान पण वाटते की आम्ही एक चांगल्या ठिकाणी राहतोय म्हणून। बरं, एकंदरीत विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? नवीन प्रकल्प या ठिकाणी येत आहेत, खुश आहे का? कामावर तर खुश आहे, पण आणखीन अपेक्षा आहे की दादाने आणखीन एक्स्ट्रा आणखीन काम कसं करता येईल आपल्याला। कारण जेवढे बी काम आणले तिथं पाण्याचा मुद्दा मेन आहे। तर बहामा जो प्रकल्प आहे तिकडून आणखीन पाणी आपल्याकडे आलेलं नाही, पण पुढल्या काही दिवसामध्ये आपल्याकडे पाणी ते येणारच आहे। राहिला प्रश्न की जे ऑलरेडी इंटरनॅशनल काही स्टेडियम आहे तिथे क्रिकेट स्टेडियम पण आहे, इवन COP कॉलेज पण आहे, आणि तिथं कबड्डीचं आहे, परत ह्या सगळ्या गोष्टी आहेत जिथं आपल्याला लहान मुलांना इथे खेळण्यासाठी ठीक आहे। विद्यमान आमदार आता तुम्हाला असं वाटतंय का येत्या विधानसभेमध्ये निवडून येतील? आत्ताचं मी बघितलं तर असं वाटतं की 100% ते निवडून येतील, कारण त्यांचं काम असं झालेलं आहे त्याचा तो फायदा जनतेतनं त्यांना 100% भेटणार आहे। बरं, दादा नाव काय तुमचं? माझं नाव स्वप्नील गादेवार आहे। काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत विकास कसा आहे? एकंदरीत विकास बघायचा असेल तर आपण आजूबाजूचा परिसर पाहू शकतो। जो रोड आहे काही म्हणजे साधारणपणे मी 2 वर्ष झाले इथं आलेलो आहे राहायला, तर खूप वेळापासून हा रोड पेंडिंग होता। आता जर पाहतं तर म्हणजे काही दिवसांपूर्वी दादा आले होते संबंधित अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांनी चर्चा करून म्हणजे वेग वाढवलेला आहे रोडचा, आणि अशीच अपेक्षा आहे सगळ्या सदस्यांची आणि सगळ्या म्हणजे सोसायटीमधल्या लोकांची, आजूबाजूच्या परिसरवाल्यांची, की हे लवकरात लवकर कार्य पूर्ण व्हावं आणि रस्ता वापरण्यास मिळावा। बरं, आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? हो नक्कीच, आमदारांच्या कामावरती आम्ही खुश आहेत, पण अगेन जसं सांगितलं होतं तसं आम्ही पण एक म्हणजे अपेक्षा करतो की आणखीन यामध्ये डेव्हलपमेंट व्हावी। हा डेव्हलपिंग परिसर आहे पण आणखीन डेव्हलप पूर्णपणे झालेलं नाही, तर आणखीन आम्ही अपेक्षा करतो की आणखीन त्याच्यावरती वर्क करायला हवं। जवळपास गार्डन्स वगैरे बनवायला पाहिजे जेणेकरून आम्हाला सोयीस्कर होऊ शकेल। बरं, नाव काय दादा? देवेंद्र। किती वर्षांपासून राहता इथे? मला पण 2 वर्ष झाले। बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हां, महेश दादा। बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो। काय वाटतंय या ठिकाणचा विकास कसा आहे? हो आहे, ॲज ऑफ नाव फाईन आहे, आणि पुढे अजून थोडी काही प्रोग्रेस झाली पाहिजे। रोड तुम्हाला वाटतंय का 2024च्या विधानसभेमध्ये आताचे विद्यमान आमदार निवडून येतील? हो येतील। बरं, कुठले कुठले प्रकल्प आलेले आहेत काय माहिती आहे लोकांच्या IT पार्क रिलेटेड मी मतलब जास्त इन्वॉल्व नाही आहे, पण IT पार्क रिलेटेड ऐकलेलं आहे, काही गार्डन्स वगैरे ऐकलेले आहे, आणि स्टील अपेक्षा हेच आहे की रोड्स वगैरे डेव्हलप झाले पाहिजे। जे पेंडिंग आहे, जे सँक्शन्ड आहे पण पेंडिंग आहे ते झाले पाहिजे बाकी। ओके ओके, नाव काय दादा? योगेश कुजर। किती वर्षांपासून राहता इथे? मी 2 वर्षापासून राहतोय। बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, महेश दादा। आमदारांच्या आता जे काही 2024ची विधानसभा येते, कसं पाहता विधानसभेकडं? हो, दादांचं काम चांगलं आहे। आता भरपूर गोष्टींसाठी आम्ही दादांकडे गेलो होतो पर्सनली, त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे। कुठलंही काम असेल तर ते पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन त्याची समस्येच्या मुळेपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतात, आणि जे काही सोल्युशन असेल तर ते इमिडिएटली प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात। आणि भरपूर जे कामं आहेत तर आमच्या जशी रिक्वेस्ट केली होती दादांनी क्विक रिस्पॉन्स देऊन कामं सॉल्व्ह केली। बरं, ते नागरिकांपर्यंत पोहोचतात का? नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत का? हो नक्की, आम्ही ज्या वेळी त्यांना वेळ मागितला आहे त्यांनी स्वतःहून वेळ दिला आहे, आमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावर तोडगा काढला आहे। बरं, एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो नक्कीच। नाव काय दादा? मधुकर ठाकूर। बरं, काय वाटतंय आमदार कोण आहेत? आमदार महेश दादा। आमदारांच्या कामावर खुश आहे का?
बिलकुल अगदी खुश आहेत आम्ही. मी आत्ताच नाही तर गेली 10 वर्षापासून त्यांना मी ओळखतो. भोसरीला मी पहिलं पूर्वी राहत होतो, आता इथे मला 2 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप एवढा भरपूर आहे, त्यामुळे ती आता तर आमदार आहेतच, पण भविष्य काळात बी ती निवडून येण्याची दाट शक्यता आहे. बरं, मागच्या 5 ते 10 वर्षाच्या तुलनेत आजचा विकास कसा आहे? भरपूर विकास केलेला आहे त्यांनी, त्यात काही वादत नाही. खेळाडूंसाठी मी तर क्रीडांगणे बनवणे किंवा वगैरे हे करणे हे कामामध्ये त्यांनी भरपूरच कामं केलेली आहेत. त्यामुळे जनता खुश आहे त्यांच्यावरती आणि पुढे ते निवडून येतील अशी आशा आहे. ओके, ताई नाव काय? अनिता कदम. कोण आहेत आमदार माहिती आहेत का? हो, लांडगे. बरं, काय वाटतंय तुम्हाला, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत का? तुमच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निरसन होत आहे का? हो हो, येतात तिथे. येत आहेत. हं. हां, काय काय कामं केली त्यांनी, काही सांगता येतील? हो, CCTVचं वगैरे काम केलेलं आहे. हां, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? नाही नाही भरला. बरं, अजून कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय का? नाही येत. नाही. बरं, नाव काय ताई? भाग्यश्री आवटी. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? 2.5 वर्ष झाले. बरं, काय वाटतंय तुम्हाला, आताचे आमदार कोण आहेत? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो, खूप खुश आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः इथपर्यंत येतात का? समस्या काय आहेत ते जाणून घेतात का? सर्वसामान्य माणसांमध्ये, लोकांमध्ये ते चर्चेत आहेत का? हो, चर्चेत आहेत. ते आमच्या सोसायटीत पण 2-3 वेळा व्हिजिट देऊन गेलेले आहेत. जसं की मावशींनी आत्ता सांगितलं, त्यांनी आमच्या सोसायटीत CCTV कॅमेऱ्याचं काम करून दिलेलं आहे. आम्हाला त्यांनी आमचं गार्डन नीट करायचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. जसं की मग सूर्यवंशी दादांनी सांगितलं की जसं पाण्याचा प्रश्न ते आमचा सोडवत आहेत भावी ह्याच्यात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की दादा आमच्यासाठी करतायत आणि ह्याच्याही पुढे करतील अशी अपेक्षा आहे आमची खूप. या ठिकाणी नवीन नवीन काही प्रकल्प आलेले आहेत, काही माहिती आहे त्याची? हो, आपल्या इथे IT पार्क होतंय, त्याचाही प्रकल्प माहिती आहे. स्टेडियम चालू आहे, कबड्डीचं पण स्टेडियम करतायत. असे 2-3 प्रोजेक्ट माहिती आहेत. बरं, त्या प्रोजेक्टवर तुम्ही खुश आहात का? हो, खुश आहे, कारण की या सगळ्या प्रोजेक्टमुळे आमची सोसायटी डेव्हलप होणार आहे हे आम्हालाही माहिती आहे. नाही बरं, येथील मुलांसाठी किंवा युवक युवतींसाठी पुढच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, काय वाटतंय? होतील. ज्या अर्थी इथे IT पार्क होते त्या अर्थी सगळ्या मुलांना किंवा जे कोणी आहेत पुढे इच्छुक त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना चालू होतील असं. ओके, आजी नाव काय? मधुकर ठाकूर. आमदार कोण आहेत माहिती आहे का? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? खुश आहे, खुश आहे. त्यांना पाहिलंय का? हो, आले, भेट झाली आहे ना माझी. झाली आहे का? बरं, ते महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तेवढे तत्पर आहेत का? आहेत आहेत. समस्या लवकरात लवकर सोडवतात का? सोडवतील लवकर. 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? येतील ना. नाव काय ताई? दिव्यानी चिकमिटा. किती वर्षांपासून राहता इथे? 2 वर्ष. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हां, महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे? खूप. इथे प्रकल्प काय काय आलेत नवीन माहिती आहे? हो, IT पार्क सुरू होणार आहे नवीन. आणि स्टेडियम सुरू होणार आहे आणि रोड एनलार्ज करता येते. बरं, एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला, विकास कसा आहे? विकास होतोय आणि चांगले कामं करतात. आमच्या सोसायटीला पण 2-3 त्यांनी भेट दिली आहे. ओके, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? नाही, मी नाही. बरं, नाव काय ताई? प्रगती सूर्यवंशी. किती वर्षांपासून राहता इथे? 2 वर्ष झाले. बरं, काय वाटतंय आताच्या 2024ची विधानसभा निवडणूक येईल, या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? असं म्हणजे आम्हाला तर खात्रीशीर वाटतं की महेश दादा लांडगे निवडून येतील आणि त्यांनी आमच्या सोसायटीला पण व्हिजिट केलेलं होतं, त्याच्यामुळं म्हणजे कसं आम्हाला वाटतं की ते निवडून येतीलच म्हणून. बरं, नागरिकांमध्ये, महिलांमध्ये ते आहेत का चर्चेमध्ये, मिसळतात का? समस्या जाणून घेत आहेत का? आहेत. आणि गणपतीच्या टायमाला पण आमच्या इथे त्यांनी व्हिजिट पण करून गेलेले. अच्छा, मग इथं गणपतीमध्ये आले होते ते? ओके, नाव काय ताई? मुक्ता देशमुख. किती वर्षांपासून राहत आहे? 2 वर्ष झाले. बरं, काय वाटतंय, विकास कसा चालू आहे? कसं? विकास चांगला आहे. दादांचं नाव सगळीकडेच आहे आणि ते आणखीन इम्प्रूव्हमेंट करताय. जवळपास ह्या एरियामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे. मी पाहते तेव्हापासून तर भरपूर चेंजेस डेव्हलपमेंट आहे. बरं, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तितके तत्पर आहेत का ते? हो, आहेत. बरं, काय वाटतंय 2024च्या विधानसभेकडं तुम्ही कसं पाहता, किंवा ते निवडून येतील का? हो, दादाच येतील. नाव काय ते? स्नेहल गिरीश ठाकूर. किती वर्षांपासून राहता इथे? 9 वर्ष झाली इथं राहतो. बरं, मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये त्या 5 ते 10 वर्षांच्या तुलनेत आत्ताची चरोली कशी आहे?
खूप चेंज झालेले आहे. पहिल्यांदा एवढी वसाहत नव्हती, आता खूप ठिकाणी बिल्डिंग वगैरे आहेत. या ठिकाणचा विकास कसा आहे या विकासावर देखील त्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया आपण महाई न्यूजच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. तर बऱ्याचशा नागरिकांचा आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर भेटूयात नेक्स्ट लोकेशनमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.